हाय हॅलो, मी मनोज निवृत्ती जाधव. मी आहे डायलिसिस टेक्निशियन माणगावमध्ये, रायगड. आपलं हॉस्पिटल आहे रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडला, नानोरे फाटा. तिथे आपण डायलिसिस सेटअप केलेला आहे. त्या डायलिसिस सेटअपमध्ये आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट लागतात ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. फर्स्ट डायलिसिस सेटअप, सेकंड वरती आर ओ प्लांट आहे, तो पण व्हिडिओमध्ये आहे. एक वॉशिंग रूमचं पण दिलेलं आहे आपण व्हिडिओ, ती पण दिलेलं आहे. आणि कंपल्सरी आपल्याला लागणारं जनरेटर, पॉवर बॅकअप, ते पण आपण व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आर ओ प्लांट आपण डायलिसिससाठी सेटअप केलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय काय पार्ट आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो व्हिडिओमध्ये. आता फर्स्ट रॉ वॉटर पंप आहे, जे आपली मेन हॉस्पिटलचे टँक असतं, त्यातून तो पाणी तिथे आलं की तिथून पुढे पुश करतं. आहे सँड, कार्बन हे सॉफ्टनर. आणि आहे मेम्ब्रेन पंप, हा हाय प्रेशर पंप. आता हे ऑपरेट कसं करायचं, आहे रॉ वॉटर पंप जो तुम्हाला फर्स्ट दाखवला तो हा मेन स्विच आहे, सर्व पॅनल चालू होतो याच्यावरती. आणि हा आहे हाय प्रेशर पंप, याला बोलतात हाय प्रेशर पंप. तिथून मग तो हाय प्रेशर पंप हा आपला मेन टँक ठेवलेला आहे, जे चांगलं पाणी येतं, जे क्लीन होऊन येतं ते आपण इथे टँकमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर पुढे आपण आता डायलिसिस सेटअपमध्ये कसं पाणी पोचवायचं, तर आहे ट्रान्सफर पंप. हा चालू केल्यानंतर खाली मशीनला पाणी सप्लाय होतं. हे आहे आपलं डायलिसिस सेटअप. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 मशीन, 2 बेड आहेत. पेशंटसाठी टॉयलेट, बाथरूमसाठी आतमध्ये सोय केलेली आहे. आणि ही स्टोरेज रूम आहे, तिथे आपल्याला डायलिसिससाठी जे सामान लागतं ते सर्व इथे ठेवलेलं आहे. त्यामध्ये निडल आले, NS आले, सिरिंज आलं, सर्व बेडशीट वगैरे इथेच ठेवलेले आहेत. आणि इथे आपण ग्लोव्स ठेवलेले आहेत, कॉटन ठेवलेले आहेत, गॉचपीस ठेवलेले आहेत. बाकी जे सर्व लागतं डायलिसिससाठी ते इथे ठेवले. BP ऑपरेटर, वेट मशीन. आणि दुसरं म्हणजे हे O2 लाईन ठेवलेली आहे आपण. पेशंटला काही त्रास झालं, ऑक्सिजन कमी झालं तर इथे बेडवरती डायरेक्ट कनेक्ट करायचं. आणि मॉनिटर पण ठेवलेलं आहे, पेशंटला ICUमध्ये न्यायची जरूरत नाही पडणार. आणि AC कंपल्सरी डायलिसिसमध्ये पाहिजे. आणि एंटरटेनमेंट म्हणून आपण TV ठेवलेली आहे, ते 4 तास पेशंटला बोर व्हायला नको त्यासाठी. हे आपण डायलिसिससाठी स्टेबलायझर ठेवलेलं आहे. जेव्हा लाईट येते जाते कंटिन्यू, तेव्हा मशीनला काही प्रॉब्लेम व्हायला नको त्यासाठी. एक सेटिंग केलेली आहे आपण जनरेटरवरती, एक सेटिंग केलेली आहे MSCBवरती. हे सर्व हॉस्पिटलचं. हे आहे डायलिसिस वॉशिंग रूम. याच्यामध्ये आपण ही मशीन ठेवलेली आहे, ती A पार्ट B पार्ट बनवायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण B पार्ट बनवतो, त्याच्यामध्ये आपण A पार्ट बनवतो. हे डायलायझर वॉश करण्यासाठी. एक पेशंटला जर डायलायझर यूज केला तर तो परत यूज करायला इथे पहिलं वॉश करायचं, त्यानंतर याच्यामध्ये रेनाक्लीन भरून ठेवा. डायलिसिससाठी जनरेटर ठेवलेलं आहे. समजा लाईट गेली आणि जर जास्त वेळ लाईट नाही आली तर एक 10 मिनटं मशीन बॅकअप घेते, त्यानंतर मग जनरेटर स्टार्ट करायचं आणि त्याच्यावरती कंटिन्यू डायलिसिस पेशंट करू शकतो.